नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये प्रेक्षकांनो, फायनली आता आजीने एकच मोठी करामत करून आजीच्या महाभयानक महाधूर्त डावाने समर आणि स्वानंदीला एकत्र आणलेले असते. आणि समर स्वानंदीच्या हनीमूनचा रस्ता आजीने एकच मोठे काम करून कसा मोकळा केलेला असतो. आणि मल्लिकाचा डाव उधळून लावत नशीच्या एकाच गोळीने कचाकचा भांडणाऱ्या समरला स्वानंदीच्या आजीने कसं जवळ आणलेलं असतं. आणि त्यानंतर आता हनीमूनचा मोठा प्लान करून आता समर आणि स्वानंदीला आजी हनीमूनमध्ये कशी पाठवते. आणि हनीमूनमध्ये गेल्यानंतर आता समर आणि स्वानंदी कशी एकमेकांसोबत आता रोमांस करतात, निसर्गाचा आनंद लुटून आता भरभरून एकमेकांना प्रेम देत समर आणि स्वानंदी कसा हनीमूनमध्ये एन्जॉय करतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता स्वानंदीचा पहिला दिवस असल्यामुळे स्वानंदी ही आता जॉबसाठी निघालेली असते. पण ट्रॅफिक लागल्यामुळे आता स्वानंदी पायी जात असताना आनंदने दाखवलेल्या हुशारीने आता समर हा स्कूटीवरून आता स्वानंदीला सोडू लागतो. आणि स्कूटीवरून आता स्वानंदीला सोडण्यासाठी समर जेव्हा आता स्वानंदीच्या जवळ येतो त्यावेळेस आता स्वानंदी स्कूटीवर बसते. पण आता स्वानंदीला धरायला आता जागा नसल्यामुळे समरच्या हेल्मेटची कडी पकडून स्वानंदी ही समरसोबत जाऊ लागते खरी. पण आता ज्या वेळेस आता पुन्हा समर स्कूटीवरून जात असताना ब्रेक दाबतो त्याच वेळेस स्वानंदीचा हात त्या कडीवरून सटकतो. तर स्वानंदी पटकन समरच्या आता खांद्यावर हात ठेवते. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांसोबत देभान हरपून निसर्गाचा आनंद घेत स्कूटीवरून आता मजा मारत आता पुढे निघालेले असतात. आणि दोघेही प्रेमाने आता स्कूटीवरून जात असताना समर आता स्वानंदीला म्हणतो की, स्वानंदी मॅडम, अहो तुम्हाला ऊन लागेल, छत्री धरा. तर स्वानंदी खुश होते आणि पटकन तिची छत्री काढून डोक्यावर धरते. आणि निसर्गाचा आनंद घेऊन एकमेकांसोबत आता हसतच रोमॅन्टिक होत समर स्वानंदीला आता जॉबसाठी केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये नेऊन घालतो. आणि पाठीमागून आता आनंद आणि निकिता कारमधून येऊन आता त्यांच्या पाठीमागे त्यांची ती सगळी मजा बघत असतात. आणि आनंदच्या एकाच हुशारीने समर आणि स्वानंदीला एका स्कूटीवरून दोघांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे मात्र आता आजीला मोठी काळजी लागून राहिलेली असते. आजी विचार करते की अरे, हा पिंट्या तर नुसता स्वानंदी बरोबर भांडतोयच. आणि जर असं चालू राहिलं तर दोघं कसे एकत्र येणार. आपण जरी त्या दोघांना आधेरासोबत हनीमूनला जरी पाठवले तरीसुद्धा जर असं चालू राहिलं तर हनीमूनमध्ये सुद्धा ते एकत्र येणार नाही. तेव्हा ना आपल्याला आता या दोघांना एकत्र अगोदर आणायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग हनीमूनमध्ये दोघे एकत्र आले तरच आपला फायदा होईल, असा आता आजीने विचार केलेला असतो. आणि त्यासाठी आता आपण काय करावं असा देखील आजी विचार करते. आता समर हा स्वानंदीने केलेला ज्यूस तर पीत असतो हे आजीला माहिती असतं. आणि इकडे आता आजीची मैत्रीण उमा पुन्हा आजीकडे येते. तेव्हा आता आजी उमाला गप्पा मारत मारत समरची ती सगळी हकीकत सांगते. आजी म्हणते की अगं उमा, काय सांगू तुला, एवढे दिवस झाले लग्नाला पण हा पिंट्या काय बायकोच्या जवळ येत नाही. अगं, जवळ यायचं तर सोडून दे, नीट हा बायकोसोबत धड बोलतसुद्धा नाही आहे, नुसता बायकोसोबत भांडत असतो. तेव्हा त्या दोघांना काय करावं आणि कसं एकत्र आणावं हेच मला काही कळत नाही. तेव्हा आता उमा म्हणते की आजी, तू काही काळजी करू नकोस. आणि आता उमा तिचा डाव आजीला सांगते आणि म्हणते, हे बघ, तू हे असं एक जर काम केलं ना तर नक्कीच ते दोघं एकत्र येतील. आजीला आता सुद्धा उमाचं म्हणणं पटलेलं असतं. आणि उमाने आता आजीला एकदमच खतरनाक असा प्लान सांगितलेला असतो. आता स्वानंदी सासरी गेल्यानंतर आजी दररोजच समरला स्वानंदीने बनवलेला तो ज्यूस देत असते. आणि समरही ते घेत असतो. आता इकडे ज्यावेळेस स्वानंदी ही सासरी येते त्यावेळेस
आजीने आता उमाने सांगितलेला डाव खेळलेला असतो. आजी आता स्वानंदीकडे येते आणि स्वानंदीकडे आल्यानंतर आता आजी स्वानंदीशी गप्पा मारू लागते आणि त्याच वेळेस आता आजीने स्वानंदीला देखील लिंबू पाणी प्यायला दिलेलं असतं. पण आता झोपेच्या वेळेस ते जेव्हा बोलत असतात त्याच वेळेस आता आजीने त्या ग्लासमध्ये गोळी टाकलेली असते आणि आता इकडे ग्लासमध्ये गोळी टाकलेला तो ग्लास आता स्वानंदीने पिऊन टाकताच इकडे आता आजी म्हणते की अगं ऐक ना, मला ना तू ज्यूस केलाय ना आल्याचा आणि आवळ्याचा, तो ज्यूस आण बरं. तर आता स्वानंदी एक ग्लास ज्यूस घेऊन येते आणि तो ज्यूस आजीकडे देते. महाहुशार आजी त्या ज्यूसमध्ये आता नशेची गोळी टाकते. आजी आता तो ग्लास स्वानंदीला देत म्हणते, अगं मला कशाला देते, पिंट्याला दे. आणि पिंट्याला ना थोडासा खोकला येत होता. तेव्हा लगेच आता स्वानंदी तो ज्यूसचा ग्लास घेऊन आता झोपायला बेडरूममध्ये येते आणि आता तो ज्यूसचा ग्लास स्वानंदी ही समरला देते. समर आता त्याला थोडासा सर्दीचा त्रास होत असल्यामुळे आणि खोकला येत असल्यामुळे पटकन तो ज्यूसचा ग्लास स्वानंदीकडून घेऊन पिऊन टाकतो. आणि आता समरला वाटतं की हा ज्यूसचा ग्लास जर आपण घेतला तर आपल्याला आता नक्कीच बरं वाटेल. आणि असे विचार करून आता तो ज्यूसचा ग्लास समरने पिलेला असतो. तर इकडे आता स्वानंदी आता खाली झोपलेली असते आणि समरला बेडवरती झोपायला लावलेलं असतं. इकडे आता दोघीही झोपता क्षणी मात्र आता स्वानंदी आणि समरला नशा चढते आणि त्या नशेच्या धुंदीत आता समर स्वानंदीला म्हणतो की अहो तुम्ही काय करताय, तुम्ही एक काम करा, तुम्ही सोफ्यावरती झोपू नका, इथे बेडवर झोपा, पाहिजे तर आपण डिस्टन्स मेंटेन करू. आणि त्यानंतर आता स्वानंदीला बेडवरती झोपायला आणत आता दोघीही एकमेकांमध्ये अंतर ठेवून बेडवर झोपलेले असतात खरे, पण दोघांनाही आता नशेच्या गोळीने एकमेकांकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याच नशेत आता समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांच्या मिठीत अलगद झोपतात. तर आता दोघांनाही तो स्पर्श हवासा वाटतो आणि आजीच्या एकाच नशेच्या गोळीने दोघांनाही एकत्र आणलेलं असतं आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत तसेच झोपलेले असतात. दोघेही खुश झालेले असतात. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन अर्पिता आता समर स्वानंदीच्या दरवाजापाशी येते आणि हळूच दरवाजा लोटून बघते तर काय, समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपलेले. पटकन आता अर्पिताला ते बघून मोठा धक्काच बसतो. तिच्या मोबाईलमधून अर्पिता तो फोटो आता हळूच शूट करते आणि इकडे आता अर्पिता मल्लिकाकडे येते आणि म्हणते की मॉम आता तर आपलं सगळं संपलंच म्हणून समज. एकतर आजीने तो हनीमूनचा प्लॅन केला आहे, पण हनीमूनच्या अगोदरच हा हनीमून बघितला का तू? मल्लिका म्हणते काय झालं आप्पी? तर आता अर्पिता पटकन तिचा मोबाईल मल्लिकाला दाखवते आणि जेव्हा आता मल्लिका तो आता समर स्वानंदी एकत्र झोपल्याचा नजारा बघते मल्लिकाच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. सगळ्यात मोठे सत्य मल्लिकासमोर आलेले असते. मल्लिका म्हणते नाही असं होऊच शकत नाही आणि मल्लिकाला आता काय करावं काय नाही सुचतच नसतं. तेव्हा आता अर्पिता म्हणते की मॉम तू तर म्हणाली होती त्या समरदादाला एवढा राग आहे, तो भांडतोय पण फक्त आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काय? बघ आतमध्ये बेडरूममध्ये काय रोमांच चाललाय दोघांचा. आता मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि इकडे आता समर आणि स्वानंदी दोघेही सकाळी उठतात आणि दोघेही एकत्र बघून आता दोघांनाही धक्का बसतो, पण कोणीच आता कोणाला काही बोलत नाही. दोघेही एकत्र आलेले असतात. आणि त्यानंतर इकडे आता समर म्हणतो की तुम्ही बेडरूममध्ये माझ्याजवळ कसा झोपलात? स्वानंदी म्हणते अहो तुम्हीच बोलावलं होतं, तुम्हीच मला म्हणालात. तर आता दोघेही पुन्हा नटखट भांडू लागतात. त्यानंतर आता इकडे आदिरा आणि आजीने हुशारीने आता समर आणि स्वानंदीच्या हनीमूनचा प्लॅन करून आदिराने आता समरला तयार केलेलं असतं तर आजीने स्वानंदीला. आणि अखेर आता सगळेजण हनीमूनला जाण्यासाठी आता तयार झालेले असतात. इकडे आता मल्लिकाला मात्र काय करावं आणि काय नाही सुचतच नसतं. आणि अखेर आता समर आणि स्वानंदी दोघेही आदिरारोहणसोबत हनीमूनला जाण्याची सगळी तयारी त्या दोघांनी केलेली
असते आणि इकडे आता मल्लिकाला काय करावे आणि काय नाही कळतच नसतं. आणि तेवढ्यात आता इकडे मल्लिका अर्पिताला म्हणते की अर्पिता एक काम कर, आता तूही तुझ्या नवऱ्यासोबत यांच्याबरोबर हनीमूनला जायचं. तर आता अर्पिता म्हणते काय बोलतेस मॉम तू? मल्लिका म्हणते हो, जर तू त्यांच्यासोबत गेली नाही तर आपल्याला तिकडे काहीच करता येणार नाही, पण जर तू तिकडे गेली तर त्या दोघांना एकमेकांपासून बाजूला तरी ठेवता येईल आणि त्यासाठी आपल्याला प्लान तरी करता येईल. तेव्हा अर्पिता आता तयार होते आणि इकडे आता मल्लिका त्या सगळ्यांना म्हणते की हे बघा, अरे समर, तू आदिरा दोघेही आता हनीमूनला चाललेत. मग माझ्या आदिरानेच काय केलं एकटीने? लग्न झाल्यानंतर तिलासुद्धा कुठं हनीमूनला पाठवलं नव्हतं. तिचीसुद्धा इच्छा आहे, तेव्हा तू तिलासुद्धा तुम्ही तुमच्यासोबत हनीमूनला तिच्या नवऱ्यासोबत घेऊन जा. आता अर्पिता म्हणते हो हो समरदादा, मीसुद्धा कुठे गेले नाही, मलासुद्धा यायचं आहे. आणि अर्पितासुद्धा त्या हनीमूनला जाण्याची तयार झालेली असते. तर आता अर्पिताला हनीमूनमध्ये कसे आता तोंडावर आपटून समर आणि स्वानंदी हनीमूनमध्ये कथा बेधुंद रोमांस करतात. दोघेही प्रेमाने एकत्र येऊन सगळ्या मर्यादा पार करत मन शरीराने एकमेकांतील अंतर संपून आता समर स्वानंदी कसा त्यांचा हनीमून रोमांस करतात. आणि अर्पिताचा डाव उधळून लावत स्वानंदी कशी समरला आपल्याकडे वळवते आणि प्रेमाने समरच्या मिठीत येऊन आता स्वानंदी ही कशी समरसोबत दणक्यात हनीमून साजरा करते. आणि मल्लिकाचा डाव उधळून लावत आजीच्या एकाच नशेच्या गोळीने दोघांना एकत्र आणत आता समर आणि स्वानंदी हनीमूनमध्ये कसा बेधुंद रोमांस करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.